आणि यानंतर वळूयात एका सविस्तर रिपोर्टकडे। आपण पाहिलं की गेल्या 9 जूनला मुंब्रा रेल्वे स्थानकामध्ये लोकल दुर्घटनेमध्ये 5 प्रवाशांचा मृत्यू झाला होता आणि या प्रकरणी चौकशी समिती नेमण्याची घोषणा रेल्वे पोलिसांनी केली। या समितीचा प्राथमिक अहवाल आता प्राप्त झालाय आणि धक्कादायक बाब म्हणजे या दुर्घटनेचं खापर रेल्वे प्रशासनानं चक्क लोकल प्रवाशांवरच फोडलंय। कसं तुम्हीच पहा। मुंब्रा रेल्वे दुर्घटनेला जबाबदार कोण? रेल्वे चौकशी समितीनं प्रवाशांवरच फोडलं खापर। बॅग सावरताना प्रवाशाचा तोल केला आणि दुर्घटना घडली। मुंबईकरांनो, खचाखच भरलेल्या लोकलच्या गर्दीतून तुम्ही प्रवास करताय, लोकलच्या दारात लटकत ऑफिसला जाताय आणि त्यात रेल्वे ट्रॅकवर पडून मरताय, तर त्याला तुम्हीच जबाबदार आहात। हे आम्ही नाही तर रेल्वेच्या चौकशी समितीचा प्राथमिक अहवाल सांगतोय। गेल्या 9 जूनला मुंब्रा स्थानकाजवळ धावत्या लोकलमधून पडून 5 प्रवाशांचा मृत्यू झाला, तर 3 जण गंभीर जखमी झाले। या प्रकरणी मध्य रेल्वेनं नेमलेल्या 5 सदस्यीय चौकशी समितीनं आपला प्राथमिक अहवाल सादर केलाय। त्यामध्ये अपघाताचं खापर चक्क मेलेल्या लोकल प्रवाशांवरच फोडण्यात आलंय। समितीच्या प्राथमिक अहवालानुसार लोकल रेल्वे प्रवाशीच अपघाताला जबाबदार। मुंब्रा स्थानकाजवळ सिग्नल पोस्ट जवळून 2 लोकल एकमेकांना ओलांडत असताना हा अपघात घडला। कसारा सीएसएमटी आणि सीएसएमटी कर्जत या 2 लोकल गाड्या ताशी 75 किलोमीटर वेगानं क्रॉस होत होत्या। दोन्ही लोकलमधील अंतर फक्त 2.46 फूट एवढं होतं। खांद्यावरील बॅग सावरताना कर्जत लोकलमधील फुटबोर्डवर उभ्या असलेल्या प्रवाशाचा तोल गेला। तो खाली पडला आणि त्याच्या धडकेनं दुसरा प्रवासीही खाली पडला। ते दोघेही समोरून येणाऱ्या लोकलवर आदळले। त्यापैकी 8 जण रुळांवर तर 5 प्रवासी डब्यात पडले। या अपघातामध्ये 5 प्रवाशांचा मृत्यू झाला। रेल्वे चौकशी समितीनं सीसीटीव्ही फुटेजेसच्या सहाय्यानं तपास करून हा निष्कर्ष काढलाय। दरम्यान या अपघातातून सुखरूप बचावलेल्या प्रवाशांच्या साक्षींमध्ये विसंगती असल्याचं सुद्धा आढळलंय। दुर्घटनेच्या प्रत्यक्षदर्शींनी साक्ष देण्यासाठी पुढे यावं असं आवाहन मध्य रेल्वेनं केलं होतं, मात्र त्याला खूपच कमी प्रतिसाद मिळाला। केवळ 5 जण माहिती देण्यासाठी पुढे आले असं मध्य रेल्वेच्या एका अधिकाऱ्यानं स्पष्ट केलंय। या चौकशीचा अंतिम अहवाल आठवड्याभरात सादर होणार आहे। दुसरीकडे मुंबई रेल्वे पोलिसांनी सुद्धा स्वतंत्र चौकशी सुरू केली आहे। या चौकशीचा अहवाल अजून समोर आलेला नाहीये, त्यामुळे आता या अहवालाकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। त्यातून वेगळी काही माहिती हाती येतेय की लोकलमधील गर्दी कमी करण्यासाठी उपाययोजना आखण्याऐवजी प्रवाशांवरच अपघाताचं खापर पडून रेल्वे पोलीस मोकळे होत आहेत का, ते आता पाहायचंय। धनंजय दळवी, पुढारी न्यूज, मुंबई।